त्रस्त झालेले आहेत. नाजिमुल्ला, एबीपी माझा, लोणावळा, पुणे. तर या घटनेवर आपलं लक्ष राहील आणि वेळोवेळी याचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. यानंतर पुढच्या बातमीकडे वळूया. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांच्या दालनामध्ये गोंधळ झालाय. भाजप आणि विरोधी खासदारांमध्ये बाचाबाची झाली. राहुल गांधींना बोलू दिलं जात नसल्याचा काँग्रेसनं आरोप केलाय. ये सरकार स्पष्ट दिखाना चाहती है कि इस संसद में सिर्फ उनकी चलती है। ये तो स्पीकर साहब का भी निरादर है, ये संसद का निरादर है, ये लोकतंत्र का निरादर है, ये इस देश की जनता का निरादर है। ये संसद, मैंने सुबह भी कहा, लोकतंत्र का मंदिर है। अब जो लीडर ऑफ ऑपोजिशन है वो खुद एक व्यक्ति नहीं है, वो एक प्रतिनिधि है पूरे विपक्ष का। मतलब कि जिसने वोट दिया इन सब सांसदों के लिए उनके प्रतिनिधि हैं। पुढची बातमी आहे मुंबईहून. मुंबई काँग्रेस कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं. लोकसभेमध्ये राहुल गांधींना बोलू दिलं जात नसल्यामुळे काँग्रेसचे समर्थक आक्रमक झालेत. तर मुंबईतही या घटनेचे पडसाद उमटलेत आणि